कृष्ण सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान Jai Ram
प्रपंच ओसरो चित्त तुझे पाये चित्त तुझे पाये प्रपंच ओसरो चित्त तुझे पाये चित्त तुझे पाये मोरो चित्त तुझे पाये मोरो प्रपंच ओसरो चित्त तुझे पाये चित्त तुझे पाये चित्त तुझे पाये प्रपंच ओसरो चित्त तुझे पाये मोरो चित्त तुझे पाये मोरो चित्त तुझे पाये मोरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको दोजयाचे सत्ता पुरे पुरे नको दुनियाची सत्ता पुरे पुरे आता नको दोजयाचे सत्ता पुरे पुरे नको दुनियाची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा के पे फेरा तुका मन लाय फेरा लटके रे बेड़ा तुका मन जाय प्यार लटके पे फेरा तुका मन लाय फेरा लटके रे बेड़ा तुका मन जाय प्यार ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे रंगा शुद्ध रंग वावे ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा
प्रपंच ओसारो. प्रपंच ओसारो. प्रपंच प्रपंच प्रपंच
ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको दुजियाचे सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा तुका मने जाय पिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविरं पूर्ण ब्रह्म परानन्दमीशमानन्दी वल्लभम् आत्मरूप गणेश किर्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण पेशवंदो चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो ज्ञाता घ्यावे घ्यावे माझे प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. थोडाच कमी करायचं. जगद्गुरु जगदवंद्य देहू निवासी श्रीमंत श्री तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा प्रासादिक बहुतेकांच्या परिचयातील असलेला अभंग आहे. गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आहेत. जगत कल्याणासाठी उत्कृष्ट अशी संत वाङ्मयाची परंपरा, ज्या परंपरेमध्ये वाङ्मयाला अत्यंत अनन्य साधारण असं महत्त्व आहे. गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, वाङ्मय रूपानं प्रसादाच्या माध्यमातून आमच्या मांडीवर जे ठेवलं ते फक्त आमच्या कल्याणासाठी होतं. आम्हाला परमात्मा सुयोग्य पद्धतीने दिसावा यासाठी होतं. आणि त्या वाङ्मयामध्ये अनेक प्रकरणं वापरली गेली आहेत, ज्या प्रकरणामध्ये वाचकालाही मनोरंजन व्हावं आणि परमार्थातली साध्य साधन भूमिका लक्षात यावी म्हणून काही प्रकरणाची निर्मिती तुकोबारांनी केलेली आहे. ज्याच्यामध्ये मृदंग पाट्या, एकाखडी असेल, नाट प्रकरण असेल, संतपर, करुणापर, वर्णनपर करणारी काही अभंग आहेत. आणि एवढ्या सगळ्या साधनेतून प्रसन्न झालेल्या परमात्म्याकडे अपेक्षित असणारी इच्छा व्यक्त करणारं मागणीपर एक प्रकरण आहे.
त्या मागणीपर प्रकरणातला हा आजचा अभंग आहे. सप्त्यात कोणत्या दिवशी कोणता अभंग घ्यावा हे तुकोबाराने कुठं लिहून ठेवलं नाही बरं. कारण गाथा कीर्तनकारासाठी तयार झालेला नाही. सामान्यत्वातून असामान्यत्वाकडे जाण्यासाठी गाथ्याची निर्मिती केली असावी. त्यामुळे कीर्तनकाराने बुवाने कोणता अभंग घ्यावा हे कुठेही ग्राह्य ठरलेलं नाही. पण नंतरच्या जुन्या विभूतींनी सद्गुरूंनी याची काही बंधनं घातली, याची काही दंडक घातली. उत्सव असेल तर त्याच्यात प्रथम दिवस कोणता असावा, दुसरा दिवस काय असावं, मधले 3 दिवस काय सांगावं, या संबंधातून वर्णन करत असताना उत्सव किंवा सप्ताह किती दिवसाचा असला पाहिजे याच्यापेक्षा त्या सप्त्यामध्ये अभंग कोणते असले पाहिजे याला मात्र दंडक आहे. पहिलं वर्णन रूपाचं करा, दुसरं वर्णन नामाचं करा, मधले 3 दिवस भक्ती ज्ञान वैराग्य सांगा, 7व्या दिवशी मागणी मागण, काल्या दिवशी नारळ घेऊन घरी जा. हे आत्तापर्यंत चालत आलेलं आहे, पुढेही काही काळापर्यंत चालत राहील. चंद्र सूर्याच्याही पलीकडे अभंग घेणारे संपतील, पण अभंग मात्र जशाला तसा राहील वर. त्यामुळे वारकरी संप्रदायातल्या दंडकाप्रमाणे आम्ही जे 7 दिवस इथं बसून काही ना काहीतरी सेवा केली आहे, ज्या सेवेची फलश्रुती आम्हाला उद्या हात पुढं केल्यानंतर नक्की मिळणार आहे. पण हात पुढं करण्यापाठीमागे हेतू कोणता असावा प्रस्तुत अभंगात त्याचा विचार आहे. हात पुढं करण्यामागं अपेक्षा काय असावी प्रस्तुत अभंगात त्याचा विचार आहे. आणि हात पुढं करण्यापाठीमागं भगवंतालाही ती गोष्ट आवडेल का या संबंधातून तुकोबाराने या अभंगातून चर्चा केलेली आहे. मागणीची स्वरूपता काय असावी, मागणी मागत असताना त्याचा ठराविक उपयोग किती जणांना व्हावा या संबंधातून अनेक चर्चा अनेक माध्यमातून केल्या गेलेल्या आहेत. ज्ञानोबाराने सुद्धा किंबहुना सर्व सुखी म्हणून एक अपेक्षित असा विचार पसायदानातून मांडून ठेवलेला आहे. मला तो पुढे सांगायचा आहे. पण आम्ही जे इथं बसून ज्ञानेश्वरी पारायण केलं, आम्ही जे इथं बसून गाथा भजन केलं, आम्ही इथं बसून कीर्तन ऐकलं, आम्ही इथं बसून जागर केला, मला वाटतंय 2रं वर्ष आहे या उत्सवाचं. गेल्या वर्षी आम्ही होतो आणि याही वर्षी आम्ही आहोत. मग असं आम्ही फुकटच घरी जायचं का? आम्ही देवाकडे काही मागायचं नाही का? लक्षात घ्या, परमार्थ तरी कधी फुकट करत जाऊ नका. बाकीचं तुम्ही संसार करताय तो भाग वेगळा. कमीत कमी परमार्थ तरी फुकट करत जाऊ नये. कीर्तन आल्यानंतर नाही कीर्तन कळाल तरी चालेल, पण जाताना चहा तरी नक्की घेऊन जा. आहे ना चहा? मला माहित नाही बरं, या सप्त्यात पहिल्यांदा आलोय. नाही कीर्तन कळायला हरकत नाही, चहा तरी पिऊन जात जा. काहीतरी किंमत राहील या उत्सवाची, सप्त्याची, या कीर्तनाची. कारण कीर्तनामध्ये काही गोष्टीला अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. एखादा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये वरपंग दृष्टीनं का होईना श्रीमंतीपणाचा बाज मिरवत असेल तर जगात त्याची किंमत आहेच. यष्टीनं आलेला महाराज मोठा का गाडी घेऊन आलेला महाराज मोठा? काय वाटतं तुम्हाला? हिथं येऊन फेटा बांधून आलेला मोठा का गाडीतच फेटा बांधून येणारा मोठा? राग म्हणून घेऊ नका, पण जी सत्य परिस्थिती ते उलगडायला मला काही लाज नाही. मला ही गोष्ट तुम्हाला मुद्दा म्हणून विचारावी लागेल. यातलं काय मोठेपणाचं आहे? थोडं माईकच्या बाजूला जाऊन बोलू. दिल ते घेणारा मोठा का ठरवून गेलेला मोठा? बोला की. 50,000चा आहे रे, चल तर बघू म्हणतो. आपण सगळी फड परंपरेतली मंडळी आहोत, त्यामुळे आम्हाला हा विषय ग्राह्य धरला जाणार नाही. पण थोडंसं बाहेर जाऊन बघा, तिथं जिथं जास्त रक्कम असेल तिथं गर्दी सुद्धा जास्त असते हो. म्हणून मला हे मुद्दा म्हणून सांगायला आवडेल, आपण जो उत्सव करताय याच्यात काही ना काहीतरी परमात्म्याकडे मागत चला. मागणारी जात माणसाची, मागाय लावते ती जात देवाची, पण न मागता परमार्थ करणारी जात म्हणजे फक्त संतांची. हे सांगायला काही वावगं ठरणार नाही. म्हणून हा विषय मला पुन्हा बोलायचा नाहीये, पण एवढं मात्र खरं आहे, तुकोबाराला प्रस्तुत अभंगातून आपण आयुष्यभराच्या केलेल्या परमार्थातून काहीतरी एक विचार जो भगवंतासमोर आणि समाजासमोरही सांगायचा आहे की आपण केलेल्या परमार्थात कोणती गोष्ट अपेक्षित असावी. मग परमार्थात प्रत्येक व्यक्ती टाळच वाजवतो असं नाही, प्रत्येक व्यक्ती मांडी घालून कीर्तनच ऐकतो असं नाही. काही जणांना उद्याच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे, काही जण तिकडं गुंतले. प्रत्येकासाठी परमार्थ फार विशेष आहे. मी एका वाक्यात सांगू, अन्नदान घालणाऱ्यापासून पत्रावळी काढीपर्यंत
आणि फेटा बांधून कीर्तन सांगणाऱ्यापासून ऐकून कीर्तन, श्रोता होऊन कीर्तन ऐकण्यापर्यंत सगळ्याचं पुण्य सारखंच आहे बरं. तुम्ही इथं येणं गरजेचं आहे, या मंडपात बसणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आमच्या तत्वामध्ये तत्वमसी महावाक्याने एक गोष्ट मुद्दामून लक्षात आणून दिली. तुम्हाला या जगतात कोणताही अनुभव नाही आला तरी चालेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हीच देव आहात. अहम ब्रह्मास्मी, आम्ही देव तुम्ही देव, हे लक्षात आणण्यासाठी आम्हाला संत वाङ्मय एवढा सोपा असा कोणताच विचार सांगावा लागला नाही. का बोलतोय मी? अहम ब्रह्मास्मी हे ऐकायला सोपं वाटतंय, पण त्याचा अनुभव घेण्यासाठी संतांच्या अभंग एवढं सोपं काहीच नाही. अजून थोडं बोलू. ज्ञानोबारे तुकोबारे नंतर तुमचं कल्याण व्हावं अशी जगात कुणाचीच इच्छा नाहीये बरं. माये बापे सांभाळली ती, पण लोभाकारणे वाढत. कुठंतरी आलाच का नाही बंधन, कुठंतरी आल्याच का नाही अडचणी. पण ज्ञानोबारे सोडले, तुकोबारे सोडले तर या जगात आपलं कल्याण व्हावं अशी इच्छा कोणाचीच नाही. म्हणून मला हे पुन्हा पुन्हा सांगायला आवडेल, प्रापंचिक गरजा पूर्ण करता करता आम्ही जी रात्री परमार्थाची निवड केली आहे, या परमार्थात आम्हाला काही ना काहीतरी अनुभव आलाय, म्हणून तुम्ही इथं येऊन बसलायत ना. एवढे एकाच सप्त्यातल्या कीर्तनाला तुम्ही येताव का? वाड्यातलं चालणारा महिनाभराचा उत्सव असेल, तिकडं तळ्यामध्ये होणारा उत्सव असेल, जाता का नाही तुम्ही ऐकायला? काय मिळतं प्रत्येक वेळी 2 तास मांडी घालून बसून? कारण मला श्रोत्याचा अनुभवच नाही. कुठं जाईल तिथं फेटा तरी बांधावा लागतो, नाहीतर टाळ घेऊन म्हणायला तरी उभारावं लागतं. त्यामुळे मांडी घालून कीर्तन ऐकण्याचं फळ काय असतं मला माहीत नाही. पण काय मिळतं तुम्हाला मांडी घालून बसल्यानंतर? मी तुम्हाला प्रश्न विचारत नाही, पण तुमच्या या उत्तराचं अनुमान प्रमाण मात्र नक्की लावेल. तुम्हाला एक गोष्ट मिळाली आहे, कोणती? जी संसारात किती काबाड कष्ट करून सुद्धा मिळत नाही, ती तर 2 तास बसल्यानंतर मिळते, याचा अनुभव आहे. म्हणूनच तुम्हाला प्रत्येक वेळी कीर्तनाला यावंसं वाटतं. मला अनुभव तुम्हाला सांगायला आवडेल. विषयाची चिंता करत बसलेला एखादा जीव, विषयाच्या अतृप्तीच्या पाठीमागं लागलेल्या जीवाला आठवणीनंच जास्त दुःख होतं म्हणे. डायबिटीज झालेल्या दोन्ही पेशंटला मध्यभागी बसवलं म्हणे, शुगर झाली होती, आणि त्या दोन्ही पेशंटच्या मध्यभागी जिलेबीचं ताट आणून ठेवलं म्हणे. फक्त केलं काय, एकानं बघायचं आणि एकानं खायचं. दोघांनी खायचं नाही, एकानं बघत राहायचं आणि एकानं खात राहायचं. पूर्ण ताट संपवलं. आता दुसऱ्याची अवस्था काय झाली असं सांगता सोय नाही. त्याचं जिभेतलं अख्खं पाणी तोंडातनं खाली पडालं होतं, एवढं तोंडाला पाणी सुटलंय त्याच्या, पण त्याला खायची परवानगी नाहीये. एकानं खाल्ली, एकानं बघितली. खाल्ल्यानंतर 1.5-2 तासानं दोघांची शुगर चेक केली. खाणाऱ्यापेक्षा बघणाऱ्याची शुगर जास्त वाढली होती. विषयाची चिंता करत बसणाऱ्याला जास्त दुःख आहे, विषय भोगणाऱ्याला नाही. तसं जर पाहायला गेलं तर प्रापंच करणारे संत सुद्धा आहेत, पण या प्रपंचाला समजवावं कसं, या संसाराला सांभाळावं कसं, हे फक्त संतांना जास्त कळतं. अवघाचे संसार सुखाचा, अवघाची संसार सुखाचा करी, अवघाची संसार सुखाचा करी, अवघाचे संसार सुखाचा करी, अवघाचे संसार सुखाचा करी, अवघाची संसार Jai
आनंद भरीन ती लोके अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन ती लोके अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन ती लोके अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन ती लोके आनंद भरीन एकीकडे आम्ही दुःख मूळ म्हणावं आणि एकीकडे सुखाचं करणं अशी प्रतिज्ञाही करावी. कसं सूत्र लावायचं हे आम्हाला नाही समजलं. थोडं पुढं जाऊन बोलू. जाई ना काय माय ठीक आहे, सर्व सुकृताचे हा संकल्पही आम्हाला कळाला. पण यासाठी नेमकं काय करावं लागतं. ज्ञानोबा राय म्हणतात आपल्या संसाठी करून ठेला. हे ज्याला जमतं ना त्यालाच म्हणायचा अधिकार आहे की अवघाचे संसार सुखाचा. आपल्या संसाठी यत्किंचित आपल्या जीवाचा, आपल्या कोणत्याही शारीरिक संबंधाचा विचार न करता फक्त जो जगतासाठी झटत राहतो त्यालाच हा संसार करता येतो. म्हणून मुक्ताबाईंना आदत्तर्य जननी देवाची ही म्हणायची पद्धत आहे. कारण मुक्ताबाईंनी 3 देवाला समजावून सांगितलंय. कळतंय ना? 3 देवाची समजूत घातली आहे. 3 देवांना उपदेश केलाय. एक ज्ञानदेव, एक नामदेव आणि तिसरे चांगदेव. अहंकार घालवण्यासाठी नामदेवाला उपदेश केला, ताटी उघडवण्यासाठी ज्ञानोबाला उपदेश केला आणि गर्व हरण करण्यासाठी चांगदेवाला उपदेश केला. आपल्या बरोबर जगताचं कल्याण व्हावं ही एक विश्वभूमिका भक्त संत वाङ्मयाकडे अत्यंत महत्वाची आहे. म्हणून आपण पारायण करणारी मंडळी आहात का व्यासाचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसेल. ज्ञानोबाचं फार मोठं प्रकरण आहे. आम्ही कुणाच्या तरी मार्गदर्शनाने निघालो. या तत्वमसी महावाक्याला जगतासमोर सोपं करण्याची योग्य पद्धत आम्हाला कळाली आणि त्या परमार्थमय जीवनाचा प्रवास एवढा सुखकर करून ठेवला की आमच्या परमार्थापेक्षा या जगात भगवत प्राप्तीपेक्षा सुद्धा आम्ही केलेली साधना जास्त गोड लागत होती. तपस्व्यांनी देव भेटीनंतर पुन्हा तप करण्याची इच्छा केली नाही. याज्ञिकाला देव भेटीनंतर पुन्हा यज्ञ करावा अशी इच्छा झालीच नाही. जप्याला सुद्धा देव भेटीनंतर पुन्हा त्या डोंगरावर जाऊन आपण जप करावा अशी इच्छा सुद्धा त्यांच्या मनात आली नाही. पण एक वारकरीच असा होता जो देवाला मागं ठेवतो आणि कीर्तनाला महत्व देतो, टाळ विण्याला महत्व देतो आणि प्रसन्न झालेल्या देवकतेकडे हेच साधन करण्यासाठी घेईन मी जन्म अशी अपेक्षा करतो. हे फक्त वारकरी संप्रदायात तुम्हाला बघायला सापडेल. म्हणून माळकर यांनी अभिमानानं जगताला सांगावं, जगतामध्ये चंद्र सूर्याच्याही पलीकडे अबाधित राहणारी अशी एकच साधन आहे, ते म्हणजे वारकरी परंपरेत चालत असलेलं भजन कीर्तन ही परंपरा. बघा तुम्ही, शास्त्रीय विधान आहे. यज्ञ करण्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली पाहिजे तुमची, ध्यान करण्यासाठी मनाचं प्रभुत्व पाहिजे तुमच्याकडे, तुम्हाला इंद्रपद पाहिजे असेल, ब्रह्मदेव पाहिजे असेल तर योग्य जातीत तुम्हाला जन्माला यावं लागतं. पण एक वारकरी संप्रदायात असा आहे जिथं कोणत्याही जातीपंथाचा विचार केला जात नाही. मी वाड्यातच बोलून आलोय गोकुळाष्टमीच्या उत्सवात, तिथंच बोलून आलोय. एक 5 वर्षाची मुक्ताबाई सूर्यासारखे तेजस्वी असणाऱ्या चांगदेवाला उपदेश करते. हा फार मोठा विचार आहे. मला त्या विचारानं तरी आता पुढे जायचं नाहीये. पण प्रस्तुत अभंगात तुकोबारांनी आपल्या अपेक्षित परमार्थाशी पूरक असणारी मागणी देवाकडे केली आहे. ते म्हणजे या परमार्थाला आडवे येणाऱ्या काही विषयाचा त्याग करणं मला गरजेचं वाटतं देवा. आणि त्यासाठी आमच्या अंतःकरणातल्या काही इच्छित उत्सुक्त आणि अंतःकरणामध्ये प्रविष्ट झालेल्या काही सांसारिक भूमिकेचा ओसरपणा यावा, अर्थात त्याचा विसर पडावा म्हणे, अशी आमची अपेक्षा आहे. आणि तेवढी अपेक्षा तुम्ही पूर्ण करा. प्रपंच नाम काय घ्यावं या संबंधातून मला चर्चा करायला आवडेल.
कर्मसंबंधाला प्रपंच म्हटलं का जन्म मरणाच्या यात्रेला प्रपंच म्हटलं, प्रारब्धवशात वाट्याला आलेल्या भोगाला प्रपंच म्हटलं, तुम्ही अर्थ कोणताही लावा, मला या तिन्ही अर्थाने या अभंगाला विचारायला किंवा ही अभंग सोडवायला काही हरकत वाटत नाही. जन्म मरणाची यात्रा ओसरो, प्रारब्धाचं भोग ओसरो, मी का बोलत होतो ऐका. ज्ञानोबाची एक वाङ्मयिक मूर्ती आहे, नामदेवराची एक वाङ्मयिक प्रसादात्मक मूर्ती आहे, तुकोबाराची आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून तयार केलेली वाङ्मयाची मूर्ती आहे. कोणी त्याला गाथा म्हणतं, कोणी त्याला ज्ञानेश्वरी म्हणतं, कोणी त्याला अनुभवामृत म्हणतं, कोणी त्याला हरिपाठ म्हणतं. बाप म्हणून आम्ही भगवंताकडे नक्की बघावं, पण आई म्हणून संतांकडेच बघण्याची पद्धत का, त्या संबंधानं उत्तर द्यायला मला काही हरकत नाही. इथं बापही आहेत आणि आई सुद्धा आहेत. मला दोघांनाही एक प्रश्न विचारायचा आहे. कधी कधी देवाला बाप म्हणून सुद्धा संज्ञा दिली आहे, बाप माझा दीनानाथ विठ्ठल बाप माय चुलता, ठीक आहे, पण साधकाचा माय म्हणून पहिल्यांदा ज्ञानोबाऱ्याकडे बघितलं जात. तुम्ही संत माय म्हणून संतांकडे बघितलं जात. आई म्हणून ही भूमिका का वापरावी, त्याची उत्तर आहेत महाराज. कधी कधी बाप म्हणून सुद्धा काही गोष्टी बालकांसाठी पूरक ठरत नाही, त्यासाठी आईच असावी लागते. हो, बाप म्हणून घेणारे आधी तुमच्याकडे येतो. चला, तुम्हाला 2 मुलं आहेत, एक मुलगा 25 वर्षाचा आहे, एक मुलगा 22 वर्षाचा आहे. ऐका, 25 वर्षाचा मुलगा काहीच करत नाही, दिवसभर मोबाईल घेऊन गेम खेळत बसतो, कामधंदा करत नाही, पैसा कुठून आणत नाही, 2 टाइम जेवतो आणि घरात मोबाईल बघत बसतो. 22 वर्षाचा मुलगा समजूतदार आहे, तो काही ना काहीतरी काम करतो आणि 4 पैसे घरामध्ये आणून बापाला संसारामध्ये मदत करतो. आता बाप म्हणून घेणाऱ्यावर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कामावरनं घरी आलात, कामाचा तणाव जास्त वाढला आणि तुम्हाला डोक्यामध्ये राग आलाय. आता तो राग घरी आल्यानंतर तुम्हाला कुणावर तरी काढायचा आहे. कुणावर काढता हो तुम्ही राग? खरं सांगा बरं, अनुभव आहे तुम्हाला? खरं सांगा, ते कमवणाऱ्यावर का ते घरात बसणाऱ्यावर? ते दिवसभर मोबाईल घेऊन बसतं त्याच्यावर राग निघतो का नाही? काही कारण नसताना त्याला मारता का नाही तुम्ही? आता बाप म्हणून तुमचं कर्तव्य संपलं, मला जरा पाठीमागं जाऊ द्या. आता ते दोन्ही मुलं जेवायला बसले. जेवायला वाढत असताना दुर्डीतली वर्दी, अर्धी कच्ची राहिलेली चपाती त्या घरच्या मोबाईल घेऊन गेम खेळत बसणाऱ्या लेकराला वाढली आहे आणि मधली गरम गरम चपाती त्या कमवणाऱ्या लेकराला वाढली. असं काही आहे का हो तुमच्या मनात? बोला ना. ती मतभेदानं कधीच बघत नाही, अंतःकरणामध्ये तिला दोन्ही लेकरं सारखीच असतात ना. ज्ञानोबाऱ्या याच पंक्तीतली आहेत, ज्ञानोबाऱ्या याच मुक्तीतली आहेत. अमृतानुभव जगाला पटत नसेल तर ज्ञानोबाऱ्या रागराग करत नाही. काळजी करू नका, मी आहे ना, ही घ्या ज्ञानेश्वरी. ती अवघड वाटतंय ना, हे 9000 आहेत, वाचून काढा. नाही महाराज, तेवढंही वाचायला वेळ नाही, काही हरकत नाही, मी आहे ना. मग त्यासाठी 24 अभंगाचा हरिपाठ दिला. एवढ्यावर तरी वाच बस. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, फलश्रुती लगेच सांगून दिली, एवढंच कर, बाकीचं काही करत बसायची गरज नाही महाराज. तेही जरा अवघड वाटतंय. 24 अभंग वाचायला तरी कुठे येतात आम्हाला? एक काम कर म्हणे, ओम नमो भगवते वासुदेवाया, ही 12 अक्षरी मंत्र न जपसी काया. आहे ना प्रकरण, हे तरी वाच, हे तरी म्हण. म्हणजे महाराज एवढं सोपं करून दिलं तर ह्याच्यापेक्षा काही सोपं आहे का? मग 12 निम्म 6 केलं. रामकृष्णारी तरी म्हण, आमचा बीजमंत्र आहे हा. म्हणजे नाही, कृष्ण म्हणताना बोबडी वळते, ह्याच्यापेक्षा काही सोपं. मग 6 निम्म 3 केलं, विठ्ठल विठ्ठल म्हणावं. पण नाही हो, ह्याच्यापेक्षा काही सोपं. काळजी करू नको, मी आहे की. 3 निम्म 2 केलं, राम राम स्मरा आधी, आणि 2 निम्म 1 केलं, ओम तत्सदिती सूत्राचे जे सार. अजून किती सोपं करावं? मला बोलायचं एवढंच होतं, आपलं कल्याण व्हावं ही ज्ञानोबाऱ्यानंतर कोणाचीच इच्छा नाहीये. मग तिथं घरातला कोणी असेल, परकीयातला कोणी असेल, स्वकीय असेल, रक्तात असेल, आणखी कोणी. मी का बोलत होतो, आपल्या आयुष्यात ज्ञानोबारे तुकोबारे जर एवढी काळजी करत असतील, एवढ्या सोप्या पद्धतीनं परमार्थ तुमच्या मांडीवर ठेवत असतील, तर त्यांच्याकडे बघूनच परमार्थ करावा आणि त्यांच्यासारखीच अपेक्षा आपण परमार्थाच्या मोबदल्यात करावी. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं.
उद्या काला आहे. हात पुढं करून काला खायचं काम एवढंही सोपं नाहीये. तुम्हाला खरं खरं सांगू, 7 दिवस इथं काही न करता, कीर्तनाला नाही येता, भजनाला नाही येता, कोणती कीर्तनाच्या अगोदर चटई न टाकता, जेवायला न वाढता, कोणतं मंडपाचं काम न करता डायरेक्ट तुम्ही 7व्या दिवशी आरती झाल्यानंतर काला वाटत असताना कुठून तरी येऊन हात पुढे जर करत असाल ना, तुमच्या हातावर दहीलाही मिळेल पण काला मिळणार नाही. काला घेण्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ते भगवंताने गोपाळांना आवर्जून सांगितले. काला खायचं ना, पहिली गोष्ट सगळ्यांनी एकत्र यावं लागेल, सगळ्यांची शिदोरी एक करावी लागेल. म्हणजे परमार्थ करत असताना, माझ्यासाठी भजन करत असताना तुम्हाला जात पंथ विसरावी लागेल. माळ्याचा सप्ताह वेगळाच, कुणब्याचा सप्ताह वेगळाच, बरोबर आहे. माळ्याच्या सप्त्यातले कुणब्याचा कीर्तनकार बोलवत नाही, कीर्तनकार सुद्धा माळ्याचाच बोलवतात. गाव सांगत नाही, नाहीतर तुम्ही जाऊन बोबाटा करचाल माझ्या. जात पंथ विसरा, ही पहिली गोष्ट सांगितली. सगळ्याची शिदोरी एकत्र करावी लागेल. दुसरं सांगितलं, सगळ्यांना कमलाकार बसावं लागेल. कमलाकार बसल्यानंतर प्रत्येक गोपाळाला वाटायचं की देव माझ्याकडेच पाहतं, देव माझ्याकडेच पाहतं. कर्म करावं, लहानाचं मोठं व्हावं, श्रीमंत व्हावं, बंगले बांधावी, गाडी घ्यावी, सगळं करावं. पण या सगळ्यामध्ये हे विसरू नये की तो आपल्याला पाहतोय, तो आपल्याला पाहतोय. दुसरा मुद्दा हा सांगितला. तिसरा मुद्दा सांगितला, जो काला एकत्र करायचा आहे तो काला पांढऱ्या शुभ्र फडक्यामध्ये एकत्र करावा लागेल. का? कारण पांढरं कापड म्हणजे शरणागतीचं प्रतीक आहे. जोपर्यंत त्याला शरण जात नाही तोपर्यंत काला मिळत नाही. हा तिसरा मुद्दा. आणि चौथा अत्यंत, काला खाण्यासाठी जे तुम्ही बसणार आहात ना, जे जे बुटके त्याने जवळ बसा, आणि जे जे उंच आहे त्याने थोडंसं लांब लांब बसा. का? उद्या चालून परमार्थात जर तुम्ही अहंकार करत असाल तर तुम्ही माझ्यापासून लांबच राहा, आणि तुम्ही नम्रपणानं माझ्या जवळ येत असाल तरच तुम्ही जवळ बसा. हा काल्यातला नियम आहे. आणि काला म्हणजे दहीलाही नाही, काला म्हणजे मी आणि देव एकच आहे अशी अनुभूती प्राप्त होणं. पण अशा अनुभूतीसाठी आम्हाला काही गोष्टीनं वेगळ्या तऱ्हेचा परमार्थ, आणि त्या परमार्थातून प्रसन्न झालेल्या देवत्याकडे संत महात्म्यांची प्रस्तुत अभंगात तयार केलेली मागणी, अशा मागणीच्या स्वरूपातून आपण काही गोष्टी बोलल्या पाहिजेत. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मला हे पुन्हा पुन्हा सांगायला आवडेल की आपण जगतामध्ये जन्म घेतला खरा, जन्मानंतर आपण कर्मही करायला शिकलो हे खरं आहे. त्या कर्माच्या वाट्यानं आम्हाला प्रसन्न झालेली श्रीमंती, प्राप्तव्य झालेला भोग, हा सगळाच कुठंतरी मर्यादित आहे. पण याच्या पलीकडे एखादी मर्यादा तुमची ठरलेली आहे का? मी बोलणं थोडं सोपं करू का सांगा. किती मजली बांधल्यानंतर मारायची इच्छा होईल? माझं बोलणं कळालं का नाही? किती एकर वाढल्यावर यमाने यायची इच्छा करताय? सोयाबीनला कुठवर भाव गेल्यावर आट्या घ्यायची इच्छा आहे तुमची? असं आहे का एखादं डोक्यात तुमच्या? ज्ञानोबा म्हणतात, हेच चुकतोय जीव. तो जन्मालाही आला, कर्मही करतोय, प्रत्येकाची संगतही करतोय, पण त्याला म्हाताऱ्या अवस्थेपर्यंत सुद्धा कळत नाही की माझ्यावर खरं प्रेम करणारा असं कोण आहे. आल्या वराड्याने बैसल्या टेकी पण कोण तो नवरा नाही ओळखी. अरे माझं कोण आहे या जगात? असं कोणी असेलच की. कर्म करून बघितलं, श्रीमंत होऊन बघितलो, पण मरणासन्न अवस्थेत कळालं की माझं या जगात कोण नव्हतं. जसं स्वप्नातनं जागी झाल्यावर सगळं जसं मिटतं ना, माझी अवस्था तशीच आहे. वराडानो हे स्वप्न गे
अतृप्त मनाला शांत करण्यासाठी आम्ही एरझाऱ्या मारल्याच, पण आम्हाला शेवटपर्यंत कळालं नाही की मी कवनाची मज सांगा करू. कळालच नाही. नवऱ्यानं 5,000ची साडी आणली म्हणून आनंद वाटलाच की, पण तो आनंद द्विगुणित कवा झाला. घालून ज्या वेळेस मी बाजारला गेले, 4-5 स्त्रियांनी अंगावरच्या साडीची स्तुती सुमनं उधळली, त्यावेळेस आनंद वाटलाच की. नवल नाही याच्यात, चांगली गोष्ट आहे. पण मला एवढं महिला वर्गांना विचारायचं आहे, तुम्ही घरी आलात, ती 5,000ची साडी घरी करून कपाटात ठेवली, पण पुन्हा तोंडावर पाडवा आला म्हणून पुन्हा ती साडी घडी मोडून पुन्हा घालायला घातली. मला एवढंच विचारायचं आहे, पहिल्यांदा घालताना जो हुरूप होता, जो आनंद होता, दुसऱ्यांदा घालताना राहिला का हो? का कलर गेलता काय साडीचा? मग तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद का मावळला? मी साडीचं सांगत नाहीये बरं. असे साडीसारखे संसारात बरेचसे विषय आहेत. आम्ही मनाला शांत करण्यासाठी, तृप्त करण्यासाठी एरझारे मारत राहतो. परिणामतः शेवटी आम्हाला मरावं लागतं. आणि 3ऱ्या दिवशी कावळे सुद्धा तोंड लावत नाहीत आमच्या पिंडीला. दुर्दैवानं हे आम्हाला बघितलं जाणारं प्रकरण आहे. स्मशानभूमीत आपण पाहत आहात. अतृप्त मन आज कावळ्यासारखे भटकंती करत असतील, आणि कावळा होऊनही जर आम्ही अतृप्त असेल तर त्या संसाराकडे एका वेगळ्या नजरेनं बघणं गरजेचं आहे का नाही? मग तो संसार भोगनिवृत्तीचा असेल, तो कर्मबंधनाचा असेल, नाहीतर जन्म मरणाच्या एरझाऱ्याचा असेल. कोणत्याही संसाराचा विचार करा. ज्ञानोबांनी एकीकडे जन्म मरणाच्याही कर्माला संसार असं म्हटलेलं आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे, किंवा उपजवणी संसारी आपुला आपण वैरी, किंवा ज्ञानोबाची काही अनेक प्रकरण आहे. जाऊ द्या, तिथपर्यंत मला जायचं नाही. थोडं सोपं करून देतो. आमच्या परमार्थाला आम्हाला सांभाळता आलं नाही. एक्झाम्पल म्हणून तुम्ही थंडीतनं बचावण्यासाठी कोणी स्वेटर घालून आले, कोणी मफलर गुंडाळून आले. एवढा सांभाळ परमार्थाचा केला असताना देवानं म्हातारापर्यंत वाटच बघितली नसती. नामदेवरायसारखं 5 वर्षात तुमचा नैवेद्य खायला गेला असता. मी बोलून आलोय कित्येक वेळी, देहाची जेवढी काळजी घेतात तेवढी देवाची घ्यावी लागेल. यथा देहे तथा देवे. तो नैवेद्य खात नसेल तर डोकं आपटून घ्यायची तयारी पाहिजे. होगा ऐकून ठेवा, उद्या असलं काही करायला जाईल मला फोन येईल. तो नैवेद्य खात नसेल तर डोकं आपटून घ्यायची तयारी असायला. त्याची शपथ मोडली तर हात तोडून घेणे इतपत तयारी हवी. त्याला छातीत बसवायचं, हृदयात बसवायचं असेल तर छाती फाडून घेणे इतपत. तो का म्हणे व्हावे देहासे उदार. झालाय आपला विषय. मला पुन्हा पुन्हा सांगायला आवडेल की अशा देहसंबंधाच्या प्रपंचाचा, कर्मसंबंधाच्या प्रपंचाचा आम्हाला योग्य विनियोग करता आला पाहिजे. तुकोबाराचा विचार जर केला, त्यांच्या संसाराकडे जरा निरपेक्ष वृत्तीनं बघितलं तर त्यांचा संसारही साजेसाच आहे.
तुकोबाराने कधी प्रपंचाचा त्याग केलाच नाही, पण अशा तुकोबाराच्या संगती करणाऱ्याचा सुद्धा प्रपंच सुखावह होता. धरणेकऱ्याचं उदाहरण प्रसिद्ध आहे या वाङ्मयामध्ये. त्याला संस्कृताचं ज्ञान हवंय म्हणून तो ज्ञानोबाऱ्याकडे जातो. ज्ञानोबारे समाधीस्थ होते, त्यांनी सांगितलं इथलं कोर्ट बंद पडले, तुम्ही देहूला जा, तिथलं कोर्ट चालू आहे. धरणेकरी आळंदीहून देहूला गेलाय. चांगला भरजरी पोशाख आहे अंगावर, व्यवस्थित कपडे आहेत त्याच्या अंगावर. आल्या आल्या जिजामाता विचारतात, कोण आहात तुम्ही? त्याने म्हणले, मी अमक्या अमक्या गावचा आहे. तो बीड भागातला होता, आपल्याकडलाच होता. तेव्हापासून बीड भाग जरा प्रसिद्ध आहे त्या बाबतीत. तो बीड भागातला देहूला गेलाय. तुम्ही या गावचे आहात, कसं काय आलात? म्हणजे तुकाराम महाराजांची भेट घ्यायची. म्हणजे तुमचं घरातलं कसं चाललंय? म्हणजे सगळं व्यवस्थित, पत्नी मुलं म्हणजे सगळे छान आहे. सगळा संसार जर व्यवस्थित असेल तर तुम्ही सुखानं माघारी जा. म्हणे माझ्या नवऱ्याच्या नादी लागू नका. माझ्या नवऱ्याच्या नादी लागून माझी काय अवस्था झाली ते फक्त मलाच माहित. एक क्षेपक अभंग आहे, तुकोबाची कांता सांगे लोकापास. कोणी तयार केलंय मला माहित नाही, पण अर्थातच तो फार गोड. तुम्ही सुखानं माघारी जा म्हणे. घडलेली हकीकत सांगितली. मला का तुकोबाऱ्याची भेट घ्यायची हे सांगितलं. त्यांनी म्हणले, आज तुकोबारे डोंगरावर गेलेत. तिथे गेले, तिथं जाऊन मांडी घालून तुकोबाऱ्याचं दर्शन घेतलं. थोडासा अभिमान होता, पण अर्थातच ज्ञानोबाऱ्याने पाठवले म्हणजे सेवके करावे सांगितले काम. आपल्याला काही मागं पुढं बोलता येणार नाही. संस्कृताचं ज्ञान हवंय, ज्ञानेश्वरी वाच. म्हणजे नाही, ज्ञानोबाऱ्यानेच स्वतःहून पाठवले. अरे काय ज्ञानेश्वरी उणे ही पाठविले धरणे, काय त्याच्यात कमी आहे का म्हणून तिथपर्यंत पाठवले. पण नाही, जरा कच्चा दिसतोय म्हणूनच माझ्याकडे पाठवले. आता पक्क करणं आपलं काम आहे. हवं होतं संस्कृताचं ज्ञान, पण 11 अभंग मराठीमध्ये लिहिले एका वहीमध्ये. ती 11 अभंगाची वहीन कोणीतरी तुकोबाऱ्याला नारळ देऊन पाया पडून गेला होता, एक सावकार. तो नारळ आणि ती 11 अभंगाची वही तुकोबाऱ्याने त्याला प्रसाद म्हणून दिली. त्यानं ते नारळ बाजूला ठेवला आणि त्याने ते 11 अभंग वाचायला सुरुवात केली. म्हणजे मला संस्कृताचं ज्ञान हवं आहे, मराठी भाषा घेऊन काय करू मी? मला मराठी चांगलं येतं, मला तुमची गरज नाही म्हणे. ती वही तिथं टाकून दिली, तो नारळ तिथं टाकून दिला. तुकोबारे स्वतःहून म्हणतात, देवाचे उचिष्ट एकादशी अभंग महाफळ त्याग ठेवून गेला. मी काय करावं म्हणे, मी सेवक म्हणून काम केलं, पण अर्थातच त्याला ते स्वीकारता आलं नाही. तुकोबाऱ्याची सेवा करणारे एक मंद बुद्धीचा, फक्त तुकोबाऱ्याच्या पायाजवळ बसून राहणारा, त्याला बोलवलं आणि त्याला ती वही हातामध्ये दिली. त्यानं म्हणला, मला वाचायला येत नाही. म्हणजे काळजी करू नको, श्रद्धेनं प्रेमानं याच्यावर बोट फिरव, तुझं काम होऊन जाईल. तो नारळ ती 11 अभंगाची वही त्याला दिली. तो वाचायला लागला. ज्याला वाचताही येत नाही तो मराठी वाचायला लागला. मराठी बरोबर संस्कृताचंही ज्ञान त्याला प्राप्त झालं. तुकोबाऱ्याचा उचिष्ट प्रसाद आपण घ्यावा म्हणून नारळ सोलून फोडला. फोडल्याबरोबर मधून हिरे माणिक मोती निघाले. हो, कशातनं? नारळातनं. चमत्कार नाही हा. एका सावकारानं नारळाचा डोळा फोडून त्याच्यामध्ये भरलं होतं. तुकाराम महाराज काहीच घेत नाहीत म्हणून. म्हणजे संतांच्या दर्शनानं अज्ञानाची निवृत्ती झाली, जन्माची दरिद्री सुद्धा गेली. हा फक्त संगतीचा परिणाम आहे. विचार करा, असा एक सामान्य संसारिक जर इथपर्यंत जात असेल तर त्या तुकोबाऱ्याचा संसार कसा असेल? एकीकडे आम्ही सदैव सुडके म्हणणारे तुकोबाऱ्या भाग्य आम्ही तुका देखीला म्हणून अभिमानानं गौरवतात. कुठं सूत्र लावायचं हे? प्रपंचाच्या बाबतीत एक विनमुखता आहे जी आम्हाला सांभाळता आली नाही. तुकोबाऱ्याने ती अत्यंत आनंदानं सांभाळली आहे. म्हणून तुकोबाऱ्याची सेवा करणाऱ्या जिजामातेला तुकोबाऱ्याच्या अगोदर भगवंतानं भेट दिली. चोखामेळ्याची सेवा करणाऱ्या तुकोबाऱ्याच्या पत्नीला भगवंताने अगोदर दर्शन दिलंय. राजाईला भगवंताने अगोदर दर्शन दिलंय. ही प्रापंचिकाची गुणधर्म आहेत. आमचा संसार आम्ही सुयोग्य पद्धतीनं सांभाळला. विद्यानंद भारती म्हणतात, दुसऱ्याच्या संसारात कधीच वाकून बघत जाऊ नये, पण लोकांनी मुद्दामून आपल्या घरात वाकून बघावं. असला संसार आपला सुंदर असावा म्हणे. मग तिथं नवरा बायकोचं नातं असो, बाप लेकाचं नातं असो, नाहीतर माई लेकीचं नातं असो, एवढ्या सुंदर नात्याने आपण घरामध्ये जगावं. दुसऱ्यांनी त्यांच्या घरात बोलत असताना आपली नावं त्यांच्या तोंडून निघाली पाहिजे. बघ बघ त्यांचं घर किती सुंदर आहे, बघ बघ ते नवरा बायको किती सुंदर राहतात, किती चांगले राहतात. मुद्दामून हे घरात नावं निघाली पाहिजेत. विद्यानंद भारती म्हणतात असं लोकांनी मुद्दामून वाकून बघावं आपल्या घरामध्ये. आम्ही तुकोबाऱ्याच्या संसारात मुद्दामून वाकून बघतो. आम्ही ज्ञानोबाऱ्याच्या प्रपंचाकडे मुद्दामून वाकून बघतो. का? कारण तो अनुभवण्यासारखा आहे, तो अनुकरणीय आहे, तो विश्वसनीय आहे.
आणि तो अद्वितीय सुद्धा आहे. म्हणूनच मला एवढी चर्चा करून पुढे जायचं होतं की अशा प्रपंचाबद्दल तुकोबाराने एक अपेक्षा म्हणजे सुंदर प्रकरणातून भगवंताकडे केलं. कोणता संसार, ज्याचा विचार मला पुन्हा करायचा आहे. पण प्रस्तुत अभंगातून तुकोबाराने तो संसार ओसरावा, अर्थात त्या संसारापासूनची विन्मुखता, त्या संसारापासूनची प्राप्त झालेली दुःखव्यता आणि त्या संसारातून आम्हाला मिळणारे जे भोग आहेत त्या भोगाच्या निवृत्तीसाठी तुकोबाऱ्या देवाकडे हात जोडतात. काय मागतात तुम्ही सांगा ना. तुकोबाऱ्या म्हणतात आमची एक अपेक्षा आहे म्हणे. कोणती अपेक्षा? तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये जो विषय आडवा येतो ना त्या विषयाचा त्याग मला करायचा आहे. एक्झाम्पल म्हणून समाज असेल जो तुला आणि मला दूर लोटतो, त्या समाजाचा मला त्याग करायचा आहे. म्हणून नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता ही म्हणायची तुकोबाऱ्याची उत्सुक इच्छा आहे. तुकोबाऱ्या म्हणतात तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आडवे येणाऱ्या या गोष्टीचा त्याग केला हवा, त्याग करायला पाहिजे म्हणे. तुकोबाऱ्याचा संसार कसा होता मला माहीत नाही. तुकोबाऱ्या किती श्रीमंत होते हेही मला माहीत नाही. पण त्यांच्या अभंगावरच आम्ही गाड्या घेतल्यात एवढं खरं. त्यांच्या अभंगावरच आम्हाला मान मान्यता मिळाली एवढं खरं आहे. त्यांच्या अभंगाच्या जीवावरच आम्ही आज उड्या मारतो आणि बरेपर्यंत उड्या मारत राहील एवढं मात्र खरं. लक्षात घ्या, अत्यंत आनंदाची ही गोष्ट आहे. वारकरी संप्रदाय आजही ठणठणीतच आहे. एखाद्या श्रीमंताचं आंघोळ केल्यानंतर चेहरा बघावा आणि एखाद्या गरीब झोपडीत राहणार आहे पण निष्ठावंत वारकऱ्याचा चेहरा, जो स्नान करून गंध लावून हरिपाठ करत मांडी घालून तुळशीजवळ बसतो ना, त्याचा चेहरा कधीतरी अवश्य बघत जा. त्याच्या चेहऱ्यानं काय होईल मला माहीत नाही, पण तुमचा दिवसभराचा थकवा वारकऱ्याचा चेहरा बघितल्याशिवाय जाणार. मी हे पुन्हा पुन्हा सांगेल की अशा ज्ञानोबारायच्या तुकोबारायच्या वाङ्मयानं प्रपंचाची मुख्य भूमिका आज भगवंतासमोर प्रतिपादित केली. आम्हाला त्या प्रपंचाचा थोडासा विसर पाडायचा आहे म्हणे. काय नेमकं करायचं आहे काय आम्हाला थोडंसं सांगा ना. तुकोबारायचे काही वाङ्मयिक विचाराचा जर संसाराने संबंधित असा विचार मांडला, भागीरथीचं प्रकरण फार गोड आहे. तुकोबाऱ्या वैकुंठाला गेले ती तिला माहीत नाही. देहूतून तिच्या गावामध्ये येलेवाडी म्हणून तिचं गाव, त्या गावामध्ये रोज भाजीवाली यायची आणि आदल्या दिवशी रात्री तुकाराम महाराजांनी सांगितलेलं कीर्तन ते सगळं भागीरथीला सांगायचे, सगळं सांगायचे. वैकुंठ गमनानंतर 4 दिवस देहू शांत आहे, सगळे दुःखी आहेत, पण पोटा पाण्यासाठी तिला उठावं लागलं. टोपलीत भाजी घेऊन ती येलेवाडीला जावं लागलं. हिनं 4 दिवसापासून वाट बघत होती. आल्यानंतर ती पळत पळत गेली आणि तिनं सांगितलं, का ग आजी 4 दिवस आली नाहीस? बोलता येत नाही, लेक आहे ती, तिला काय म्हणून सांगणार? तिला बोलता येत नाही, तिचा हुंदका फक्त दाटून आला, डोळे लाल झाले. तिला काहीतरी सांगायचं पण इच्छा होत नाहीये. आजी सांग ना काय झालं? माझ्या बाबांचं कीर्तन ऐकते ना तू, 4 दिवस झाला आली नाहीस, 4 दिवस झालं कीर्तनाचा खंड पडला, रोज देवासारखी तुझी वाट बघते, काय झालं तरी सांग. तिनं हळूच सांगितलं, आता इथून पुढं तुझ्या बाबाची कीर्तनं नाही ऐकता येणार म्हणे. का? कारण तुझे बाबा वैकुंठाला गेले. तिला वैकुंठ शब्दाचा अर्थ माहीत होता, पण ती म्हणते असं होऊच शकत नाही, कारण लहानपणापासून बाकीच्या मुलापेक्षा बाबांनी माझ्यावर जास्त प्रेम केलंय. कुठेही बाहेर जाताना, कीर्तनाला जाताना, डोंगरावर जाताना कुठल्याही मुलांना किंबहुना आपल्या आईला सांगायच्या ऐवजी बाबा मला सांगून जात होते आज भंडाऱ्यावर चाललंय, भरवड्यावर चाललंय. पण आज वैकुंठाला जाताना मला जराही सांगावं असं वाटलं नाही. आकाशाकडे तोंड केलं तुकोबाराने. तुकोबाराच्या धावेसाठी, तुकोबाराच्या आत्मशक्तीनं तुकोबाराला निहाळलं. ती जोरात ओरडत, बाबा गेले कोण्या
सांगायचं नाही की तुकोबाऱ्यानंतर आले, तुकोबाऱ्याने तिला घेऊन येलेश्वराच्या मंदिरात गेले, शेवाया केल्या पण त्याला दूध नव्हतं म्हणून नंदीचं दूध काढलं. हा चमत्कार मला नंतर सांगायचा नाहीये, पण एक मुख्य भूमिका बोलायची आहे की अशा प्रपंचातही तुकोबाऱ्याने आपली विद्वत्ता कमावून ठेवली आहे की वैकुंठाधिक सुखापेक्षाही पुन्हा एकदा आपल्या लेकीसाठी येणं, तिचा हट्ट पुरवण्यासाठी तिनं तयार केलेल्या शेवया खाणं हे तुकोबाऱ्याला जास्त महत्वाचं वाटलंय. जिजामाता एवढ्या रडत होत्या म्हणे, तिचं दुःख तुकोबाऱ्याला वरून कळालं म्हणून तिच्यासाठी एक पत्र लिहिलंय तुकोबाऱ्याने. मी सुखरूप पोहोचलो असं त्या पत्रात वर्णन आहे. न देखी जे आईसे केले या विठ्ठले दुःखासी, कृपेची ये सिंहासनी अधिष्ठानी बैसविले, वाजता तो नलगे वारा क्षीरसागरा शयनी, तुका म्हणे अवघे ठाई मज पायी राखिले. हे पत्र आहे बरं का जिजामातेला लिहिलेलं. मी सुखरूपरित्या वरी पोहोचलो. कशी आहे तिथली अवस्था? पत्नीच्या माध्यमातून असेल, लेकीच्या माध्यमातून असेल, तुकोबाऱ्याला पुन्हा पुन्हा या भूतलावर येणं, तिच्यावर प्रेम करणं, आवले म्हणून लाडानं हाक मारणं, संसाराकडे अशा दृष्टीनं बघत जा ना कधीतरी. संत महात्म्यांचं वाङ्मयही तेवढं सर्वश्रेष्ठ आहे आणि प्रपंचही तेवढा सर्वश्रेष्ठ आहे. नाथ महाराज जाण्याच्या अगोदर गिरिजा माता वारली आणि ती गिरिजा माता गेल्यानंतर नाथ महाराज सुद्धा रडले होते. समाज विचारतो, का रडत आहात तुम्ही? आम्ही तुम्हाला शांतीब्रह्म म्हणावं, संत म्हणावं, आणि तुम्ही पत्नी गेल्यानंतर रडता, हे कसं सिद्ध होईल? ते म्हणतात, माझी गिरिजा गेल्यानंतर मला का रडू येतं सांगू? फक्त माझ्या गिरिजेच्या प्रेमापोटी हा बाबा 36 वर्ष माझ्या घरी राहिलाय. मग विचार करा, जिच्या प्रेमापोटी देव जर माझ्या घरी राहत असेल, जिच्यामुळं मला परमात्म्याचं दर्शन होत असेल, ते संसारातनं जाताना मला रडू येऊ नये का? संसार अशा पद्धतीने हाताळला पाहिजे. नाथरायांना शांतीब्रह्म नक्की म्हणा. मी काय बोलतोय, नाथ महाराजांना कदाचित शांतीब्रह्म तुम्ही अवश्य म्हणा, पण वेळ आल्यानंतर नाथ महाराज सुद्धा कायम आई गेली होती भूतापाशी म्हणायला सुद्धा मागं पुढं बघत नाही. असा संसार आहे. अशा संसाराची हाताळणी संतांनी एवढ्या सुंदररित्या केली आहे. पण त्या संसारामध्ये काही ठराविक गोष्टी अशा आहेत जे आम्हाला दुःखकारक आहेत, क्लेशकारक आहेत. पत्नीवर नक्की प्रेम करा नाथ महाराजांसारखं, मुलीवर नक्की प्रेम करा भागीरथीसारखं. रामायणाचा विचार काढला तर एक एक गोष्टी त्या बाबतीत पुरेपूर आहेत. भाऊ कसा असावा, लक्ष्मणासारखा असावा, दास कसा असावा, मारुतीरायसारखा, हे सगळं रामायणामध्ये आपण आत्तापर्यंत वाचत आलोय. त्याही संसाराचा थोडासा विचार करून बघा. एवढंच काय, रामप्रभूनंतर एकच असं जीवन आहे जे रामरायासारखं आम्हाला वाटतं, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. रामरायानंतर एकच असं राज्य होऊन गेलं, शिवरायांचं राज्य आहे. आम्ही डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवावा, आम्ही डोळे झाकून त्याच्याकडे बघावं. शाहिस्ते खान म्हणतो, माझी मुलगी दिसत नाही, मावळ्यांनी नेली असेल, काळजी करू नका तुम्ही बेगम, काळजी करू नका. आपली मुलगी जर इथं दिसत नसेल आणि ती जर शिवरायांच्या ताब्यात असेल तर काळजी नसावी. राजे आपल्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ करते. वैर्यानं सुद्धा डोळे झाकून विश्वास ठेवा, असं चरित्र होत. आम्ही दाढी राखतोय नाही असं नाही, चंद्रकोर लावणारी सुद्धा जात आमची आहे, पण त्या दृष्टीनं प्रत्येक महिलेकडे बघण्याची आमची वृत्ती नाही आहे ना. जिथं 3.5 वर्षाच्या मुलीला जर आम्ही सोडत नसू, हे दुर्दैव आहे का नाही? आणि हे सांभाळून ठेवणं तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. भाऊबीजेला नक्की भावाकडे मागा, तुझे 5 रुपये सुद्धा मला नको, पण ज्या नजरेनं मला बघतोय ना त्याच नजरेनं जगातल्या प्रत्येक स्त्रीला बघत जा. प्रत्येक बहिणीची अपेक्षा असेल तर बलात्काराचे बरेचसे प्रमाण कमी होतील. त्या नजरेनं बघण्याची आपली वृत्ती असायला. शेवटी ती मुलगी राजांच्या समोर उभी केली तर राजे म्हणतात, वाह काय सुंदर आहेस ग तू, तुझ्या पोटी जन्माला आलो असतो तर तुझ्यासारखाच सुंदर झालो असतो. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती.
संत वाङ्मय जेवढं महत्त्वाचं आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं तुमचं आचरण. विद्या विनयन शोभते असं वाक्य आहे वेदामध्ये. तुमच्या भक्तीपेक्षाही तुमच्या कर्माला जास्त महत्त्व आहे. बाह्यरंगाची भक्ती आणि अंतःकरणात शिव्याशाप निघत असतील तर हे परमार्थाचं वाटोळच आहे महाराज. संतांनी दोन्ही अंगी त्याचा विचार करून बघितलाय, म्हणून आपणही थोडं सांभाळून राहावं. वारकऱ्यांना मला हात जोडून विनंती आहे, दिंडीत अवश्य पताका घेऊन चला तुम्ही, पण त्या पताक्याला जर कोणी आडवा आलं तर तो पताका वाकडं करायला सुद्धा मागं पुढं बघू नका, कारण हे आपलं प्रमाण नाही. भले तरी देऊ तो बरेच म्हणून जातात घेऊ, अंगावरची काढू, पण कधी आडवा आलं तर नाठाळाचे माथे सुद्धा द्यायला मागं पुढं बघत जाऊ नये. हा टाळ फक्त त्याच्यासाठीच आहे, वाजवणं हे कामच आहे, पण डोकं फोडायचं सुद्धा काम करतं महाराज. मी तुम्हाला धर्मद्रोही व्हायला सांगत नाही, पण धर्माच्या आडवं जर कोणी आलं ना तर हे करायला आपण मागं पुढं बघू नये, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. पावडर लावणं तर कुणालाही येतं की हो, पण झाशीची राणी किती जण आहेत येतं, अवघडच आहे हे प्रकरण. त्यामुळे आपणही आपल्या दृष्टिकोनातून प्रपंचाला सुयोग्य पद्धतीनं सांभाळणं गरजेचं आहे. तुकोबाराय म्हणतात असा प्रपंचही आम्ही केला, पण त्या प्रपंचामध्ये एक अशी गोष्ट आहे जी आम्हाला देवापासून आणि माझ्यापासून दूर लोटते, आणि तिचं नाव आहे ममत्व, तिचं नाव आहे माया. ज्या मायेमुळे आम्हाला एक गोष्ट माझी नसताना सुद्धा मरेपर्यंत ती माझी वाटते. एक्झाम्पल म्हणून जन्मदाते, जन्म देणारी, जन्माला आलेली, कोणीतरी माझ्या घरात लहानपणापासून वाढणारी, मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो, तीही माझ्यावर प्रेम करते. अंतकाळी ती माझ्यासोबत येईल का, हा मात्र एक विशेष प्रश्न आहे. दुःखामध्ये ती माझी सोबती आहे का, हा एक विशेष प्रश्न आहे. साखर बघितल्यावर मुंग्या जशा लागतात ना, तशी गत आहे आजकाल. मी मुंग्याचं सांगत नाहीये, तुम्ही कोणाचं ऐकताय मला माहित नाही, पण साखर बघितल्यावर ज्या मुंग्या येतात ना, त्या मुंग्यापासून थोडंसं सावध राहा. तुमच्याकडे काहीच नसेल तर त्या मुंग्या तुम्हालाही पाठ फिरून दूर जायला मागं पुढं बघणार नाहीत. पण ममत्वाच्या आधारानं, मायेच्या आधारानं जगलेला जीव एवढं मात्र ग्राह्य धरतो की त्याच्या जवळ आलेला विषय आपलाच आहे त्याला वाटतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्या प्रपंचाला मला कुठंतरी विसरून जायचं आहे, जो प्रपंच तुझ्यामध्ये माझ्यामध्ये एक भेद तयार करत असेल, एक आडकाठी तयार करत असेल. मग कोणता प्रपंच तुम्हाला हवा आहे? ज्या प्रपंचामध्ये व्यवस्थितपणे कर्मही प्राप्त व्हावी आणि त्या प्राप्तव्य कर्मातून भक्तीसुद्धा घडत राहावी, अशी कर्म मला करायची आहे. नक्कीच शेती मी करेन, काही हरकत नाही, पण ती शेती करत असताना त्या कांद्या मुळ्यामध्ये विठ्ठल सुद्धा दिसावा अशीच शेती मला करायची. नक्कीच मी सोनाराचं काम करेल, पण मनबुद्धीची कातरी रामनामे सोने चोरी, हे मला आयुष्यात जमलं पाहिजे. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, अशा पद्धतीचा प्रपंच मला करायचा आहे. जी गिरिजा मातेसारखी पत्नी सुद्धा मला देवाचं दर्शन करून देईल, भागीरथीसाठी मला पुन्हा एकदा वैकुंठाहून खाली आणून देईल, अशा प्रपंचातली भूमिका मला राबवायची आहे. त्यामुळे देवा एकच करा, अशा ममत्वरूपी प्रपंचाचा त्याग करा आणि माझ्या आयुष्यामध्ये चित्तामध्ये व्यापक असलेल्या परमात्म्याला माझ्या हृदयामध्ये बंदिस्त करण्याची वृत्ती तयार करून द्यावी, हीच अपेक्षा मला हवी आहे. तुकोबाराय तेच म्हणतात, प्रपंच ओसर चित्त तुझे पायी मुरो. काय हवंय म्हणे तुम्हाला? ओसरणं म्हणजे नेमकं काय आहे? एखादी गोष्ट प्राप्तव्य आहे, पण त्या प्राप्तव्याची अनुभूती जर नसेल तर त्याचं दुःख मात्र भोगावं लागतं. लक्षात घ्या, विषय असणं वेगळं, पण त्या विषयाचा वीट येणं वेगळं. एखादा विषय मनामध्ये नसेल, एखादा विषय जवळ नसेल तर त्याचं दुःख भोगावं लागतं. पण एखादा विषय जवळ असूनही त्याचं ज्ञान असेल तर तो जवळ असूनही त्याला स्पर्श करावा असं वाटत नाही. एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एखादी भाजी आवडते, कोणती भाजी? बटाट्याची भाजी आवडते. एक्झाम्पल म्हणून काही हरकत नाही, बटाट्याची भाजी मला आवडते म्हणून कोणीतरी वाढली. बटाट्याच्या भाजीची आठवण झाली म्हणून जर मला कोणीतरी वाढली तर नक्की खाईल, संपली तर दुसऱ्यांदा मिळेल का म्हणून अपेक्षाही करेन. पण त्या बटाट्याला जर बुरशी लागली असेल, त्या बटाट्याला जर आंबट वास येत असेल, तर त्या बटाट्यातून काळं पाणी जर बाहेर येत असेल, तो बटाटा माझ्याजवळ असतानाही मला त्याला हात लावा असं वाटेल का? याला म्हणावं विषय असणं पण त्याचा वीट येणं. वाशीच्या बसस्टँडवर गेलो आणि जिलेबी जास्तच चांगली वाटली म्हणून मी खाल्ली, एवढी खाल्ली की काय शेवटच्या घासाला काय पोटात गेलं माहित नाही, सगळंच बाहेर पडलं बरं का. आता प्लेटमध्ये आल्यानंतर तोंडाला पाणी सुटलं होतं, काचेत बघितल्यावर अजून पाणी सुटलं होतं, खाताना सुद्धा कधी एकदा जिलेबी खाईन असं झालं होतं. पण तेच जिलेबी तोंडावाटे बाहेर पडल्यावर त्याला बघावं असं वाटतं का?
ती म्हणते अरे येड्या, मगाशी मी 200 रुपये किलोने विकली गेली आहे, तू माझा स्पर्श केला म्हणून माझी अशी भूमिका झाली. हे लक्षात घ्या, विषय असणं जेवढं महत्वाचं आहे त्यापेक्षा विषयाचा वीट येणं जास्त गरजेचं आहे. म्हणून विठले हे चित्त प्रपंचापासून, आम्ही प्रपंचाचा बिलकुल त्याग करणारी मंडळी नाही आहोत, शेवटपर्यंत त्याचा स्वीकार केला, पण त्या प्रपंचामध्ये माझं कोण आणि परक कोण याचा अनुभव येणं जास्त गरजेचं आहे. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची. आतापर्यंत तुम्ही म्हणत गेलात की आम्ही शेवटपर्यंत संसार सोडला नाही. अगदी वैकुंठाला जाताना दशमीपासून तुकोबाऱ्या रोज 2दा विचारायचे, येशील का माझ्या बरोबर? कुणाला? जिजामातेला, व आवलीला रोज विचारायचे, माझ्या बरोबर येशील? तिला वाटायचं वैकुंठ म्हणजे कुठलं तरी गाव आहे जिथं तुकाराम महाराज कीर्तनाला चालले, दुसऱ्या दिवशी येतील. मी माझी म्हैस सोडून कुठं जात नाही बाई. तिनं रोज 2दा विचारायचं, रोज तिनं नकार द्यायचा. शेवटपर्यंत तुकोबारे आपल्या पत्नीला विचारतात. जाऊ द्या, पत्नी येत नाही, चला समाजाला सांगितलं तुम्ही चला वैकुंठाला. नाही महाराज, आम्हालाही येणं अवघड आहे, पण तुम्ही चालला आहात तर आम्हाला शेवटी आशीर्वाद देऊन जा, आम्हाला आशीर्वाद देऊन जा. तुकोबाराने विचार केला, हा समाज एवढी सुंदर भक्तीची निवड करतोय, बुढा प्रपंचात जर गुंतला असेल तर त्या प्रपंचाच्या संबंधातून तुकोबाराने जगताला आशीर्वाद दिलाय, कर्म धर्म तुम्हा असा. ज्या पद्धतीनं तुम्ही कर्म करताय त्याच पद्धतीनं तुमचं कल्याण व्हावं, ही तुकोबाऱ्याची जातानाची आशीर्वादाची भूमिका आहे. हे फार विचार करून तुकोबाऱ्याने आशीर्वाद दिला असं मला वाटतं. तुम्ही वाईट विचारानं संसार करताय आणि त्याची फलश्रुती मात्र उत्तम हवी असेल तर हे अवघडच आहे. बाप व्यसनी असेल तर पोरानं निर्व्यसनी व्हावं अशी इच्छाच करणं चुकीचं आहे. बिडी विजली तर ती पोरालाच सांगते पेटवून आण म्हणून, त्यानं पेटवतंय पण पुन्हा विजू नाही म्हणून झुरका वडतच येते. लक्षात आलं ना? म्हणून आपण इच्छा करत जाऊ नये की आपली मुलं चांगली निघावी. आईबाप मोबाईल घेऊन बसत असतील तर पोरानं पुस्तक घेऊन बसावं अशी इच्छा ठेवणं सुद्धा चुकीचं. मुलं आपली अनुकरण करतात, त्यामुळे आपण जसं वागतो तशीच पुढची पिढी वागते. त्यामुळं कर्मधर्म तुम्ही जसा संसार करताय, जशा पद्धतीनं तुम्ही कर्म करताय तशा पद्धतीनं तुम्हाला फलश्रुती मिळावी ही तुकोबाराची इच्छा आहे. मग मला हा प्रश्न उपस्थित करून थांबावं लागेल की महाराज तुम्ही नेमकं कोणत्या संसाराला वसरू असं म्हणता हो? आत्ताच तुम्ही म्हणून गेलात मी मुलीसाठी खाली आलो, आत्ताच तुम्ही म्हणून गेलात पत्नीला शेवटपर्यंत विचारत होतो चल म्हणून, आत्ताच तुम्ही समाजाला सुद्धा विचारत होतात. एकीकडे नावडे जन म्हणणारे, एकीकडे नावडे माता पिता म्हणणारे, त्या समाजाला वैकुंठाला घेऊन जाण्याची जर तुम्ही इच्छा करत असाल तर नेमका हा संसार कसा आहे? तुकोबारे म्हणतात उत्तर देऊ. तुम्हाला बोलवले कशाला इथं घोंगडीवर उभा कर,
द्या ना उत्तर काय असेल ते. तुकाराम महाराज म्हणतात एकदा माझ्याऐवजी घड्याळाकडे बघ. किती वाजले ते पहा. सप्त्यातलं कीर्तन आहे, मधल्या चालीची वेळ झाली असेल, बघ जरा घड्याळाकडे एकदा. नक्की तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ. प्रश्न काय आहे? तुम्ही आत्तापर्यंत म्हटलात की प्रपंच दुःखमुळे आहे, आणि जात जात हेही सांगितलात की त्या प्रपंचाचा शेवटपर्यंत आम्ही विचार करून वैकुंठाला निघून गेलो. पण नेमका प्रपंच ओसरो, पण नेमका कोणता? नेमकं कोणत्या प्रपंचाची विटंबना करायची आहे? नेमकं कोणत्या प्रपंचाची गाठ भगवंताशी घालायची आहे? आणि नेमका कोणता प्रपंच निघून जावा अशी भगवंताकडे इच्छा करायची आहे? त्या संबंधानं विचार करूयात. पण एकदा मधली चाल होईल आणि मग त्याच्यानंतर बोल. प्रपंच ओसारो, प्रपंच ओसारो, प्रपंच
एवढं एकही कारण पुरेसं आहे. पण वाजवलेली टाळी, वाजवलेला टाळ, खेळलेला पाऊल फक्त त्यानं पाहावा एक सुंदर इच्छा असली पाहिजे. परमार्थ फार अवघड नाहीये, पण या मंडपाखाली आल्यानंतर केलेली क्रिया फक्त त्यानं माझ्याकडे बघावं एवढ्या एका इच्छेसाठी असावी. म्हटलेला अभंग असेल, केलेलं कीर्तन असेल, या प्रत्येकाच्या पाठीमागे एक सुंदर अशी इच्छा आहे, आणि ती म्हणजे परमात्म्याचा आपला संबंध व्हावा. थोडं तात्विक अर्थानं बोलू. देवन आम्ही एकच आहोत ही एक प्रसिद्ध भूमिका जरी असती ना, तरी संतांना देव देवाच्या ठिकाणी ठेवायचं आणि आपण मात्र खाली उभारून भक्ती करायची. मी देव एकच आहे मान्य आहे, पण ते तत्व मला मान्य नाही की मला देवाचा अहंभाव तयार व्हावा, देवत्वाचा अहंकार तयार व्हावा. देवाला वरी खुर्चीवरच बसवायचं आहे, अधिष्ठानावरच बसवायचं आहे, आणि मी मात्र रावळात उभारून विणा घेऊन भजन केलं पाहिजे. मी भक्त तू देव ऐसे करी, बस. मग ते बाकीचं तत्व मला मान्य आहे, अहम ब्रह्मास्मी, ठीक आहे. पण देवाला देवाच्या ठिकाणी ठेवूनच भजन केलं तर त्याची फार मोठी गोडी आम्हाला पुन्हा पुन्हा लागू शकते. म्हणून भगवंतापेक्षाही साधनेला महत्त्व देणारे संत महात्मे या जगात फार महत्त्वाचे आहेत. आपण प्रतिवर्षी येता त्या उत्सवाला येऊन मालकांच्या पदस्पर्शाने, मालकांच्याच सांगण्यावरून, मालकांच्या आज्ञेवरून आपण प्रत्येक दिवसाची रूपरेषा ठरवता. काल्यापर्यंत आपण त्यांचा हात धरून इथपर्यंत आलो. काल्या दिवशी सुद्धा त्यांच्या हातचा उचिष्ट प्रसाद घेऊनच आम्हाला पुढे जायचं आहे. पण इथपर्यंत आमची कर्तव्य थांबत नाही. याच्या नंतरही माझ्या अंतःकरणात एक अपेक्षा आहे. कोणती अपेक्षा? थोडं माफी मागून बोलतो बरं का, आणि ते बोलणं मला श्रोते वर्गासाठी, ते बोलणं मला जरा टाळकरी वर्गासाठी, ते बोलणं जरा मला माता महिलांसाठी. मला हे मुद्दामून बोलायचं आहे. काला घेऊन जात असताना पुढल्या वर्षी मी पुन्हा या सप्त्याला येऊन बसेल का नाही मला माहीत नाही. घाबरून जाऊ नका बरं कोणी. सहज बोलायला लागलोय, कारण आपण भरवसा नाही, गॅरंटी नाही असं आपण म्हणतोच. त्यामुळं आपण पुढल्या वर्षी इथं येऊन बसावा अशी अपेक्षा करत जाऊ नका. पण मी जिथं रोज कीर्तनाला बसत होतो, या ठिकाणी माझा मुलगा पुढल्या वर्षी कीर्तनाला येऊन बसावा अशी एक सुंदर इच्छा करणं म्हणजे आपल्या परमार्थाचं प्रभुत्व गाजवणं, आपल्या परमार्थाची कीर्ती समाजामध्ये गाजवण्याचं एक व्यक्तिगत जीवनातलं प्रकार आहे. तुमचा मुलगा जर इथं टाळ घेऊन उभारत नसेल, किंवा तुमचा मुलगा जर इथं मांडी घालून कीर्तनाला बसत नसेल, तुमचा मुलगा जर तिकडं पंक्तीमध्ये मदत करत नसेल, तर तुम्ही गावातला सप्ताह चांगला झाला पाहिजे हा म्हणायचा सुद्धा तुम्हाला अधिकार नाही आहे. किती जणांना वाटतं आपला लियोग सुद्धा कीर्तनाला येऊन बसावा? किती जणांना वाटतं आपली सून सुद्धा अशीच पूजेचं ताट घेऊन तिनं पारायणाला यावं, असंच तिनं कीर्तनाला येऊन, मग भले 2-2 स्वेटर घालून काही ना हो, पण तुमची सून जर कीर्तनाला येऊन बसावं असं वाटत नसेल तर पुढं परमार्थाचा अवघड आहे बा. सद्गुरुनाथ आहेत, कृपा करतील, चंद्रसूर्याच्याही पलीकडे अबाधित राहील, पण तुमचा परमार्थ सफळ संपूर्ण झाला कधी म्हणावं? तुम्ही ज्या जागेवर बसलात त्या जागेवर दुसरा कोणीतरी बसवूनच जावा. बरं जावं म्हणजे कळालं ना. तुम्ही कुठं का जाईनात, मग वैकुंठात का जाईना, स्वर्गात का जाईना, मला काही गेलं दिलं नाही, पण तुम्ही ज्या ठिकाणी उभारला हात टाळ घेऊन
तिथं दुसरा कोणातरी उभा करूनच जा. आपण जेवणी जेववी लोका. समाजाला आपला परमार्थाचा आनंद वाटता आला पाहिजे हे लक्षात घ्या. बाकीच्या धर्मीयांना हे फार अवघड जाणारं प्रकरण आहे. पण थोडंसं बोलू का, राग म्हणून घेऊ नका. आता हे बोलणं जरा जड जाणार आहे, पण ऐका. आपण वारकरी पंथातली मंडळी एका अनोळखी घरात जात असताना काय बघता पहिलं? त्या घरात प्रवेश करायचा, त्या मालकाचं नाव माहित नाही, जात माहित नाही, कुळ माहित नाही, पण त्या घरात प्रवेश करत असताना पहिलं काय बघता तुम्ही? बघता का नाही? हाय का गळ्यात कपाळी गंध आहे का? बाकीच्या धर्मीयांची लोकसंख्या वाढायचं हे एकमेव कारण आहे की आपण माळ बघितल्याशिवाय घरात जात नाही. तुम्ही गेल्यानंतर त्याला माळ घालण्याची इच्छा व्हावी तर तुमचं जाणं काय? तुळस दारात आहे का? हरिपाठच त्याला पाठ आहे का? हे जर तुम्ही बघून जात असाल तर आपल्या परमार्थात लोकसंख्या वाढणं कदापि शक्य नाही. आपण गेल्यानंतर त्याला तुळस लावावी अशी वाटलं पाहिजे. आपण गेल्यानंतर त्याला हरिपाठ करावा असं वाटलं पाहिजे. आपण गेल्यानंतर त्याला पंढरपूरच्या वारीचा अनुभव आला पाहिजे. तर तुमचं तिथं जाणं ग्राह्य आहे, तर तिथं तुमचं जाण्याचा फायदा आहे. हे म्हणायला काही हरकत नाही. मला जास्त लांबवायचा नाही हा विषय, पण आम्ही परमार्थाला एका संसाराच्या भूमिकेत जोडलं गेलेलो आहे. त्यामुळे आज आम्हाला ही गोष्ट महत्त्वाची वाटते. देवाला कीर्तन आवडलंय का नाही मला माहीत नाही, पण समाजाला आवडेल याची खात्री आम्ही बाळगतो. मग त्यासाठी बरोबर काळी दोनलाच म्हणायचं, त्याच्यामध्ये थोडासा विनोदाभास घालायचा, थोडंसं लौकिक चर्चा करायची, थोड्या संसारातल्या गप्पा गोष्टी. ही महाराजांनी काय हसवलंच नाही म्हणतात. हे गोंगडं काय हसवायचं आहे होय? दुसरे स्टेज बरेचसे आहेत, आता नाव सांगणार नाही, पण तिथं तुम्हाला पोट धरून हसायला मिळेल. का बोलतोय मी हे? आपल्या वाङ्मयिक विचारानं संसार जर बघायचा झाला तर संतांकडे थोडंसं बघा ना. नाथरायांचा संसार बघा. ते चुकीचं आहे का बरोबर मला माहीत नाही, पण वारी आले कुंडल हाले डोळे मोडी तर राधा चाले, हे नाथरायांनी आपल्या पत्नीकडे बघून गवळण केली असं चरित्रात बघायला मिळतं. संसारही किती सुंदर असावा हे संतांकडून शिकावं. मग अशा संसाराची तुम्ही निवड केलीत, काही हरकत नाही. तुम्ही पत्नीला उपदेश केलात, हरकत नाही. तुम्ही वैकुंठाहून भागीरथीसाठी आलात, हेही आम्हाला काही हरकत नाही आहे. पण ज्या प्रपंचाला एवढी तुम्ही चांगल्या पद्धतीनं सांभाळलं, तो प्रपंच ओसरो अशी देवाकडे इच्छा करते. हे ग्राह्य कसं धरलं जावं? नेमकं तुम्हाला प्रपंच हवाय कसा? त्यासाठी थोडंसं आपण गोकुळात जाऊया. प्रत्येक गवळणी पोटासाठी काही ना काहीतरी संसार करतायत, काही ना काहीतरी व्यवहार करतायत, काही ना काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन करतायत. आणि गोकुळातल्या गवळणी बऱ्याचशा दही दुधाचंच काम करतात. मी बोलून आलोय कित्येक वेळा, देव कुणाच्याही घरी लोणी खायला जात नाही, कुणाच्याही घरी दूध दुभतं बघायला जात नाही. भलेही त्यांच्या घरी रांजणच्या रांजणं भरली असतील, पण देव त्यांच्या घरी ढोंकून बघत नाही. कुणाच्या घरचं लोणी खातो? मग जी गवळण पहाटे 3 वाजता उठून दह्याचं लोण्यामध्ये रूपांतर करताना घुसळताना तुझी सून कशी याच्या चर्चा निघत नव्हत्या तिथं, तुझी सासू किती भांडखोर या चर्चा निघत नव्हत्या तिथं. मग काय निघत होतं? प्रातकाळी प्रहरा रात्री उठला
ज्या प्रत्येक संसारातल्या कर्माशी आणि भगवत भक्तीशी एक सुंदर असं नातं जोडलेलं आहे. काका घागरी तयार डेरे तयार करताय, पण ते डेरे तयार करण्याच्या अगोदर जी माती तोडवायची आहे ना, ते माती तोडवणं सुद्धा एक कर्मच आहे. पण ती माती तोडवत असताना पायाखाली आलेले लेकरू सुद्धा ज्याला कळत नाही त्याला भक्ती असं म्हणतात. आणि तेच डेरे तयार करण्यासाठी देवाला जर कुंभाराचं रूप घ्यावं लागत असेल तर तो संसार मला करायचा. लक्षात घ्या बरं. मला नक्कीच माळी व्हायचं, पण माळ्याचा व्यवसाय करत असताना हातात आलेली कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, हे सुंदर असं प्रकरण जर मला संसारात बघायला मिळत असेल तर तो संसार मला करायचा. जी गवळण घुसळण करत असताना कृष्ण चरित्राचं गुणगान करते, देव तेच तयार केलेलं लोणी सकाळी जर खायला येत असेल तर त्याच गवळणीसारखं मला व्हायचंय. मग आम्ही करतो तो संसार कसा आहे? दुर्दैवाने हे सांगायला मला आवडेल की आमचा संसार थोडासा वेगळा आहे. कसा सांगतो थोडक्यात, ऐका. आमच्या संसाराला थोडीशी एक वेगळी भूमिका आहे, एक धमक आहे. दुर्दैवाने हे सांगण्याची तुम्ही तयारी ठेवा. परमार्थ करताना प्रपंचाची उपेक्षा ठेवणारे खूप आहे, पण प्रपंच करता करता परमार्थ करणाऱ्याची जात मात्र कमीच आहे. लक्षात येते. आळंदी ते पंढरपूर किंवा पंढरपूर ते आळंदी ज्ञानोबारायचा सुखसोहळा बघण्यासाठी आपण सर्वजणच येतात, पण तो आनंद भोगता भोगता तुम्ही आपला आनंद नातवाला सुद्धा मिळावा म्हणून टाळ घेऊन आलाय का हो त्याच्यासाठी पंढरपूर? कोणी JCB आणताय, कोणी ट्रॅक्टरच आणताय. पुढ्यान ते हिंगमेरे घेऊन येतात बघा लोक. विठोबा मला हे सांगायला आवडेल की दुर्दैवानं प्रपंच करत करत भक्ती करणारे आज खूप होते. त्यांच्याच घरी परमात्मा जात होता. आणि थोडं सोपं सांगू, अशा प्रापंचिकाच्याच घरी परमात्मा न सांगता जातो. संतांच्या घरी आला तर संतांनाच हाकलून द्यावं लागलं. निघून जा म्हणे तुम्ही, आम्हाला झोपायला जागा नाही, तुम्ही कुठं अडचण करताय. पाहुण्याने किती दिवस राहावं? 4 दिवस ठीक आहे की, पण काही पाहुणे सुद्धा नंबरी असतात. नेमकं जेवायच्या टायमाला 4 पाहुणे येऊन बसले. तिने म्हणली जेवून आलात का जाऊन जेवणार आहे? प्रश्न कळाला ना? जेवून आलात का जाऊन जेवणार आहे? त्यानं मला हिथं जेवून जाणार आहे, जाताना डबा घेऊन जाणार आहे म्हटलं. असे जर पाहुणे असतील तर ते करणारीच अवघडच आहे ना. पाहुणा म्हणून तुम्ही आलात, किती दिवस राहणं? आता आम्हाला झोपा नाही जागा, तुम्ही निघून जा म्हणे. पाहुणा म्हणून आलेले देवाला हाकलून दिलेले संत महागवळून बघता तर पुन्हा देव घरामध्ये जशाला तसा हजर. जरी देव नेवणी घातला दुरी परी परतणी पाहे घरा भितरी. कशात काय कारण काय असेल हे? तुम्ही डोंगरावर जाऊन कुठं तप केलात? नाही. आता एवढे डोंगर आहेत, पारडी फाट्यावरून येताना आम्हाला कळालं काय मोठमोठे डोंगर आहेत, कसा सुंदर असा घाट आहे, पण त्या घाटावर एकही 4 बोटाची लंगोट घालून ध्यान करणारा मला कुठं बघायला मिळालं नाही. आहे तुमच्या या भागात? यज्ञ करणारा याज्ञिक आहे, पण ज्ञानोबारे तुकोबारेच माहित नाही असं कोणी आहे का तुमच्याकडे? ज्याला वारकरी पंथ म्हणजे काय आहे ज्याला माहित नाही, आहे कोणी तुमच्या इथं? ज्याला पंढरपूरच माहित नाही असं कोणी आहे तुमच्या इथं? नाही बघायला मिळणार का? कारण तुका म्हणे सोपे आहे हे म्हणावं लागलं तुकोबारांना, कारण ते अनादी काळापासून जरी चालत असलं तरी त्याच्यापेक्षा हे सगळ्यात सोपं आहे.
त्यामुळं तुकोबाराला तेच म्हणायचं आहे, आमच्या अंतःकरणातल्या अतृप्त मनाला शांत करण्यासाठी आम्ही प्रपंचाची लालसा निर्माण करून दिली, त्याच्या पाठीमागं विषय लावून दिले. त्या विषयाचं ममत्व एवढं वाढलं गेलं की म्हातारेच झालो आम्ही पण आम्हाला मरायची इच्छा होतच नाही. डोळे गेले तर ऑपरेशन केलं पण बघण्याची इच्छाच जात नाही. केस पांढरे केले तर रंगवून काळं करून घेतलं पण मरायची इच्छाच होत नाही. वाट्या बदलल्या आम्ही तरी सुद्धा चालायची इच्छा थांबत नाही. कृत्रिम अवयव बसवून बघितले पण मरायची इच्छाच होत नसेल तर त्या अवयवाचा उपयोग काय. म्हणून जात जात एवढंच सांगून पहिल्या प्रमाणात मला थांबायचं आहे. तुकोबार त्या प्रपंचाची इच्छा करत नाही जो प्रपंच मला देवापासून दूर लोटेल, ज्या प्रपंचाची माया मला असत्य दुःख भोगायला लावेल, ज्या प्रपंचातली कर्म मला पुन्हा पुन्हा संचित प्रारब्ध क्रियमानानं माझ्या वाट्याला येतील, तो संसार मला करायचा नाही. मला कोणता संसार हवाय, ज्या संसारातल्या प्रत्येक कर्मामध्ये जर मला परमात्म्याचं यथार्थ दर्शन घडत असेल. पण ते दर्शन कशानं घडेल याच्या उत्तरार्धामध्ये उत्तर आहे, चित्त तुझे पायी मोरो. हे भूमिका जर प्रत्येकाकडे असेल ना तर त्या वस्तूत देव दिसायला हरकत नाही. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी वाचवणी नाही रे ते रे, असा अनुभव येण्यासाठी आपल्याला हा उत्सव साजरा करायचा आहे. याच्यामध्ये येणारं ज्ञानेश्वरी पारायण असेल, याच्यामध्ये होणारं गाथाभजन असेल, याच्यामध्ये होणारा हरिपाठ असेल, कीर्तन असेल, जागर असेल, काकडा असेल, उद्याचं होणारं काल्याचं कीर्तन असेल, या सगळ्या भूमिका पार पाडत असताना एक गोष्ट आम्हाला अत्यंत महत्त्वाची आहे, आम्ही संसारातली सगळी कामं आटोपून इथं येणार आहोत. लक्षात घ्या, कीर्तन फक्त वरवरचंच आहे, बरोबर ना. उगं वरवरचंच कानानं ऐकायचं की उठल्यावर आम्ही झटकणारच होते, तुमचं तुम्हालाच हे सांगायला आम्हाला शेवटी झटकावं लागणारच आहे. पण मला एवढंच विचारायचं जाताना, तुम्ही जे कीर्तनाला इथपर्यंत आला, कशाला कुलूप लावून आला तो तुम्ही सांगा ना. तिजोरीला कुलूप लावलंय, तिजोरीच्या खोलीत आहे त्या खोलीला कुलूप लावलंय, मेन बाहेरल्या दरवाजाला कुलूप लावलंय, वरचं कीर्तन ऐकायचं तरी एवढ्याला कुलूप लावावं लागलंय, मधून कीर्तन ऐकायचं असेल तर काय काय करावं लागलं. एवढा विचार सांगून थांबतो की आपल्याला या तत्वामध्ये जर मोडायचं असेल, सद्गुरुनाथांच्या आशीर्वादानं आम्हाला जर प्रपंच आणि परमार्थ सुयोग्य पद्धतीनं सांभाळायचं असेल तर एकच पर्याय आहे, सद्गुरूंच्या चरणाशी राहणं, त्यांनी सांगितलेल्या वाङ्मयाचा विचार करत राहणं आणि तुकोबाऱ्या ज्ञानोबाऱ्याच्या सुखसोहळ्याला आपण स्वतःहून हजर राहणं, हा प्रत्येकाच्या संबंधातला विचार आहे. म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अगदीच हे दुसरं वर्ष आहे आणि त्या दुसऱ्या वर्षीसुद्धा अत्यंत सुंदर असा, देखणा असा चालत असलेला अखंड हरिनाम उत्सव सोहळा, तदा ज्ञानेश्वरी पारायण, बाकीची संत वाङ्मयाची प्रकरण आणि माझ्याकडे ही जागराची सेवा आली आहे. सद्गुरूंच्या आशीर्वादानं, मालकांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्याच सांगण्यावरून इथपर्यंत येण्याचा, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा पुनश्च एकदा योग आला. आम्हांचा, सर्व मालकांचा हा कृपाशीर्वाद सदैव आपल्या सर्वांच्या डोक्यावर असावा. हे मला मागायचं नाही आहे, भगवंताकडे हट्ट करायचं आहे की तुझ्यापेक्षाही आम्हाला सद्गुरुनाथ जास्त महत्त्वाचे आहे, त्यांची सेवा करणं आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे देवा, उद्याचा काला गेल्यानंतर सुद्धा आमची जबाबदारी संपत नाही. अजून कुठेही जिथं जिथं कीर्तन होतील तिथं सद्गुरूंच्या आशीर्वादानं आम्ही जावं आणि आमची कानं तृप्त होतील, अशा पद्धतीचं कीर्तन भजन आमच्या हातून व्हावं, हीच इच्छा प्रभूंच्या चरणी सद्गुरुनाथांच्या करूया. जमलेला सर्व श्रोते परिवार, जमलेले सर्व भाविक मंडळी, आमचे सर्व मित्रवत आणि बंधुवत प्रेम करणारी सगळी आमची उदगीर भागातली, लातूर भागातली सगळी टीम, या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम करविले. तैसे केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धीने, येत माझे जे उरले पायिक फळ. म्हणा 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 लटके ते फेरा, लटके ते लटके
ज्ञानदेव